नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहाद्यात अवैध मद्य तस्करीचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या सीमेवर वसलेल्या शहादा शहरात पोलिसांनी कारवाई करत अवैधरित्या सुरू असलेल्या देशी व विदेशी मद्य तस्करीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत परप्रांतीय तरुणाला ताब्यात घेत लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास संविधान चौक, दोंडाईचा रोड येथे सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली। पोलीस हवालदार योगेश दौलत थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपी कल्याणराज चौपरी, वय 23, राहणार खेतिया, तालुका पानसेमल, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेशाला अटक करण्यात आली असून त्याला भारतीय न्याय संहितेचे कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 5,14,800 रुपयाचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय। यात विविध कंपन्यांच्या बिअरच्या बाटल्या, कॅनचा समावेश आहे। तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो क्रमांक MH18AJ0995 ही 4 चाकी गाडी ही जप्त करण्यात आली। सदर प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 384/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलाय। कारवाई दरम्यान पंचनामा व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। लाला चव्हाण, प्रतिनिधी, वडाळी। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।